श्रोते हो, दानशूर कर्णाचं नाव आपण ऐकलंय का नाही? मग आज आपण दानशूर कर्णाची एक कथा ऐकू बरं का. महाभारतात कर्णाचं नाव घेतलं की एकच शब्द आठवतो, दानशूर कर्ण. पण कर्ण फक्त दानशूरच नव्हता, तो असा माणूस होता की ज्यानं आयुष्यभर दुसऱ्यांना दिलं, पण स्वतःच्या वाट्याला मात्र दुःखच आलं. कर्णाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्याच्या आई कुंतीनं समाजाच्या भीतीनं त्याला नदीत सोडून दिलं होतं. नशिबाने त्याला अधिरथ आणि राधा यांनी वाढवलं. राधा मातेनं त्याला स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिलं, पण मोठा झाल्यावर कर्णाला सारखे टोमणे ऐकावे लागायचे. तू सूतपुत्र आहेस, तू सूतपुत्र आहेस. आणि हे सूतपुत्र असे शब्द कर्णाच्या मनाला टोचायचे. त्यावेळेला दुर्योधनानं कर्णाला साथ दिली आणि अंग देशाचं राज्य दिलं आणि सांगितलं, कर्णा, मला तुझ्या जातीची नाही बरं, पण तुझ्या कर्तृत्वाची किंमत आहे. कर्णाच्या मनात दुर्योधनाबद्दल आयुष्यभराची कृतज्ञता निर्माण झाली. पण युद्धाची जेव्हा वेळ आली तेव्हा कुंतीला कळलं की कर्ण हा तिचा ज्येष्ठ पुत्र आहे. ती कर्णाला भेटायला गेली आणि कुंती मग म्हणू लागली की बाळा, अरे तू माझा मुलगा आहेस रे. कर्ण एकदम शांत झाला आणि म्हणाला, हो का आई, मी तुझा मुलगा आहे. ज्यानं जन्म दिला ती आई आज त्याच्यासमोर उभी होती. तर कर्णानं मग आईला एक प्रश्न विचारला, आई, अगं तू मला जन्माला घातलं ना, मग तेव्हा तू मला स्वीकारलं का नाहीस? असं म्हणल्यावर त्या कुंतीकडं काहीच उत्तर नव्हतं. तर कर्ण म्हणू लागला, आई, तुझ्यावर माझा राग नाही बघ, पण ज्यानं मला जगात मान दिला, ज्यानं मला मित्र मानलं, त्याला मी युद्धाच्या वेळी काही सोडू शकत नाही. कुंतीनं त्याला इतकी विनंती केली आणि शेवटी सांगितलं की बघ, माझ्या 5 मुलापैकी किमान एक तरी मुलगा जिवंत राहू दे कर्णा. कर्ण म्हणू लागला, आई, तुझ्या 5 मुलापैकी 4 मुलं नक्कीच जिवंत राहतील. कुंतीला इतकं आश्चर्य वाटलं आणि कर्ण सांगू लागला, अर्जुन आणि माझ्या जेव्हा युद्ध होईल तेव्हा आम्हा दोघांपैकी एकच कुणीतरी जिवंत राहील आणि बाकीचे 4 पांडव माझ्याकडून मात्र सुरक्षित राहतील बरं का. किती मन मोठं होतं कर्णाचं. ज्याच्याशी युद्ध करायचं त्याच्या आईला शब्द त्यानं पाळला आणि शेवटी युद्धभूमीवर कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले. कर्णाचा रथ अडचणीत पडला, नशिबानं साथ सोडली आणि त्याच क्षणाला कर्णाचा अंत झाला. पण कर्णाचं आयुष्य आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते की आपण कोणासाठी किती करा, प्रत्येकजण आपल्याला समजून घेईल असं कधीच होणार नाही बरं. कर्णाला आयुष्यभर मान पाहिजे होता, पण त्याला पदोपदी अपमान ऐकायला मिळाला. त्यानं दान दिलं, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र त्याला कधी सुख मिळालं नाही. त्यानं मैत्री पण निभावली, पण त्या मैत्रीमुळं त्याला स्वतःच्या भावाविरुद्ध युद्ध करावं लागलं. म्हणून ही गोष्ट आपल्याला अशी सांगून जाते की कुणासाठी कितीही करा, पण त्याच्या बदलात तुम्हाला मान मिळेल अशी अपेक्षा करू नका. तुमचा चांगुलपणा कमी करू नका, कारण माणसं विसरली तरी कर्म विसरत नाही बरं. आणि कर्णाची आठवण ठेवून एक ओळ अशी आहे की जन्मानं कोणी मोठं होत नाही, कर्मानं माणूस मोठा होतो. दिलेलं दान, केलेला त्याग कधीच व्यर्थ जात नाही, कधीच व्यर्थ जात नाही. ही कर्णाकडून आपल्याला एक मोठी शिकवण मिळालेली आहे. कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा